नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल की आपण वेळोवेळी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला अपडेट देत असतो. आणि आजची खरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत किंवा ज्या बहिणींना असं वाटतं की आपण योग्य असून पण आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ मागच्या महिन्यामध्ये 60 ते 65 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. कोणाचा आधार कार्ड सीडिंगमध्ये इश्यू असू शकतो किंवा नावामध्ये काही जी गफलत असू शकते, किंवा तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपण अर्ज केलं त्यावेळेस काही बहिणी अविवाहित असतील तर त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी जे मॅरेज सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल त्यामध्ये काहीतरी इश्यू असू शकेल, किंवा तुम्ही ज्यावेळेस आता ई-के-वाय-सी तुम्ही जी केलेली आहे 30 एप्रिल 2024 पर्यंत जी ई-के-वाय-सी केलेली आहे त्याच्यामध्ये काही जर तांत्रिक चुका झाल्या असतील त्यामुळे तुम्हाला जे आहे त्याचा हप्ता पूर्णपणे या मार्च आणि एप्रिलचा मिळालेला नाही आहे. परंतु असं तुमच्या मनाला वाटत असेल की आपण अपात्र का झालो होतो किंवा आपण पात्र असून सुद्धा अपात्र का झालो, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची जर शंका असेल तर तुमच्यासाठी आता एक नवीन संधी आहे. कारण तुम्ही बघू शकता की आजचं एक न्यूजचं आर्टिकल आहे, त्यामध्ये पूर्णपणे बातमी वगैरे छापून आलेली की लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी. तर यामध्ये काय की लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला एक आता व्हेरीफाय किंवा के-वाय-सी करण्यासाठी एक अखेरची संधी दिली. जरी तुम्ही एप्रिलमध्ये तुमची के-वाय-सी केली असेल, परंतु तुम्हाला असं वाटत असेल की के-वाय-सी करताना काहीतरी तुमची चूक झालेली आहे, ती चूक जर तुम्हाला सुधारायची असेल त्यासाठी तुम्हाला आता ऑप्शन दिले जाणार आहेत. किंवा जर ज्या बहिणींनी आणखी के-वाय-सी केलेलीच नाही आहे, काही त्यांना वेळ भेटलेला नाही किंवा काही कारणास्तव ते करू शकल्या नाहीत, यासाठी आता तुम्हाला काय माहिती आहे का एक ऑप्शन केलेलं आहे. जे तुमचे अर्ज करताना तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले होते ते पूर्णपणे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचे तर, आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याच्या महिला विभागामध्ये तुम्हाला कागदपत्र तुम्हाला द्यायचे तर तिथले अधिकारी तुम्हाला सांगतील पूर्ण व्हेरीफाय करून तुम्ही पात्र आहात की नाही आहात. जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा येणाऱ्या काही दिवसामध्ये हप्ता वगैरे चालू केला जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे की याची बरीचशी कारणं आहेत. जरी तुम्ही असा विचार करत असाल की 65 ते 70 लाख महिला कशा अपात्र ठरू शकतात, कारण तुम्हालाही माहीत असेल की ज्या व्यक्तीच्या नावावरती 4 व्हीलर गाडी असेल किंवा ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा बऱ्याचशा लोकांचं किंवा काहींना वयाची अट असते, या बऱ्याचशा लोकांचे जे आहेत फॉर्म त्यांनी आता नाकारले किंवा त्याचे रिजेक्ट केलेले आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं एवढं उत्पन्न नाही किंवा आपण या निकषामध्ये बसतोय, तर यासाठी तुमचं काय करा, आता डॉक्युमेंट वगैरे पूर्णपणे सबमिट करा. त्यामध्ये तुम्हाला नक्की पूर्णपणे माहिती दिली जाईल. कारण तुम्हाला माहीत असेल की अयोग्य पद्धतीनं जो लाभ घेणं हे खूप चुकीचं. ज्या महिला जवळजवळ 65 ते 70 लाख अपात्र ठरलेल्या आहेत, यामध्ये सगळ्याच महिलांची चुकी असेल असं नाही आहे. परंतु जर काही महिलांची चुकी असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला काही जर दुरुस्ती वगैरे करायची असेल तर तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन महिला विभागामध्ये जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता. आणि याचं मेन कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस तुमचे अर्ज भरण्यासाठी चालू झाले जवळजवळ तुम्हाला 2.5 ते 2.25 कोटीच्या दरम्यान अर्ज वगैरे गेले होते, आणि त्यावेळेस सगळ्याच महिलांना त्याचा लाभ मिळालेला होता. परंतु आता अर्जाची छाननी केल्यानंतर किंवा के-वाय-सी अपडेट केल्यानंतर जवळजवळ 77 ते 65 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आता ज्या महिला के-वाय-सी वगैरे केलेल्या आहेत किंवा के-वाय-सी करून काही रिजेक्ट झाल्या आहेत किंवा काही ज्या चुका झाल्या आहेत, यापुढे अयोग्य महिलांना लाभ न मिळण्यासाठी आणखी तुम्हाला एक संधी आहे की तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून तुम्ही ते पूर्णपणे छाननी करू शकता. आणि सरकारचं असं म्हणणं की इथून पुढेही अयोग्य पद्धतीने लाभ देणं आम्ही बंद करणार आहोत, पूर्णपणे काटेकोरपणे त्याचं पालन करणार आहोत. त्याचे आमचे निकष आम्ही पूर्णपणे चेक करणार आहोत. आणि तुम्ही जिल्ह्यांनी आहे तुमची के-वाय-सी वगैरे करू शकता. विगावामध्ये तुम्ही कागदपत्र सादर करून तुम्ही तुमची एकदा के-वाय-सी म्हणा किंवा तुमचे डॉक्युमेंट अपडेट म्हणा किंवा तुमचं काही शंका असेल ते वगैरे तुम्ही तुमच्या सांगू शकता. तो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे ज्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा हप्ता आलेला नाही, त्यांना असं वाटतं की आपण अपात्र झालेलो आहोत, ह्या बहिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण हा त्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे.